नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत पिंपळगाव टोल नाक्यावर तब्बल 535 किलो गांजा जप्त केला। या कारवाईत धुळे जिल्ह्यातील राहुल शांताराम पाटील 23 राहणार मुक्टी तालुका जिल्हा धुळे याला अटक करण्यात आली असून गांजा, पिकअप वाहन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 1,12,14,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। 14 जुलै 2026 रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्याला गुप्त माहिती मिळाली होती। यावेळी नाशिककडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या एका पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाते। यानुसार पोलिसांनी पिंपळगाव टोल नाक्यावर सापळा रचून MS06 BG 1776 क्रमांकाचे पिकअप वाहन अडवले। पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 535 किलो गांजा आढळून आला। या प्रकरणी आरोपी विरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 201/2026 अन्वये NDPS कायद्याच्या कलम 8 ग व 20 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अंमली पदार्थाच्या तस्करी मागील इतर आरोपींचा शोध सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करतात। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, पिंपळगाव बसवंत।